कृपा कटाक्षाच्या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तयाते श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सर्ववेदान्त सिद्धान्त गोचरन्तं गोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। ज्याच्या सत्तेवर हे सगळं चाललेलं आहे त्याला वंदन करते। आपण सगळ्यांना नमस्कार। गेल्या वेळेस मंगेश दादांनी 156वा श्लोक घेतला होता, ज्याच्यात पाहिलं की हा देह जो आहे तर तो अन्नापासून उत्पन्न झालाय, अन्नामध्येच राहतो म्हणजे वाढतो, टिकतो आणि शेवटी अन्नामध्येच लय पावतो। अन्नानेच निर्माण होतो, सरळ आहे की आई वडिलांपासून निर्माण होतो। ते अन्न खातात म्हणूनच ते सक्षम असतात आणि त्याच्यापासून निर्माण होतो हा देह। वाढायला अन्न नसलं तर टिकणार आहे का? नाही टिकणार। म्हणजे तो अन्नानेच वाढतो। गर्भात देखील आईने खाल्लेल्या अन्नामुळे तो वाढत असतो आणि पुढे देखील आपण जेव्हा अन्न घेतो तर त्याच्यातच तो वाढतो। वर्धते हा जो विकार देहाला होतो तर तो अन्नाच्यामुळे होतो। देह मग भरपूर गोळा करतो। माझ्यासारखे लोक तर साठेबाजी करतात म्हणूया आपण, आणखीन जाडी बिडी छान वाढवतात अन्नाच्याच याची। अन्न आपण त्याच्यामुळे तो वाढतो सगळ्या बाजूनी आणि शेवटी मृत्यूनंतर तो अन्नातच विलीन होतो, म्हणजे इतरांचं अन्न बनतो। आपल्याला हे एवढा चांगला देह आणखीन तो इतरांचं अन्न बनतो हे पटणं देखील जरा कठीण जातं। पण तसंच आहे, आपण जाळतो, जाळल्यानंतर त्याचे घटक कुठे जातात? राख कुठे जाते? शेवटी अस्थि कुठे जातात? पंचमहाभूतातच शेवटी सगळं जातं ना। आणि अन्न म्हणजे पंचमहाभूतातूनच निर्माण होतं ना, मातीमधूनच निर्माण होतं। कुठे जाणार आहे? अन्नातच जातं। काही ठिकाणी प्राणी, कोल्हे, कुत्रे, पक्षी हे खाऊन अन्नातच त्याचं रूपांतर झालेलं असतं, पुरलं जातं, अन्नातच रूपांतर होतं। म्हणजे अन्नातून जन्माला येतो, अन्नाने वाढतो, टिकतो आणि अन्नामध्येच शेवटी विलीन होतो। 6 विकार जे देहाला आहेत, अस्ति जायते वर्धते वगैरे, ते जीवाचे विकार आहेत। जीवाला काहीही होत नसतं हे लक्षात घ्यायचं। जे होतं ते या शरीराला होत असतं आणि त्यामुळे शरीर म्हणजे मी नाही हे आपल्याला कळणं वास्तविक पाहता सोपं आहे। पटतं पण कळत नाही, तरी सुद्धा कळत नाही कितीही पटलं तरी। म्हणून हा देह जो आहे तर हा दृष्टीला दिसतो अन्नाने, त्यामुळे त्याला अन्नमय कोश असं म्हणतात। या कोशात आपण खूप अडकतो। देहाला जेव्हा आपण नटवायला जातो, सजवायला जातो, आरशात बघत बसतो, हे मला कसं दिसतंय, हा चष्मा मी परवा घेतला, मग मी बघत होते आरशामध्ये, अरे ही फ्रेम बरी दिसतेय का ती फ्रेम बरी दिसतेय। माझं संशोधन चाललं होतं, मग विचारत होते की ही घेऊ का ती घेऊ, कुठची बरी दिसतेय ग? म्हणजे हा अन्नमय कोशात रमणं झालं। अमुक गोष्ट चांगली दिसतेय की नाही हा जेव्हा मी विचार करते तर त्यावेळी मी देह असं मी धरून चालते। आणखीन मग ह्या देहाला जे शोभतं तर ते मी करायचा प्रयत्न करते। याचा अर्थ असा नाही की गबाळ राहावं किंवा विशोभितच नेसावं, पण त्याच्याबद्दल फार विचारच जाऊ नये। हे ठीक आहे, ओके, व्यवस्थित आहे आहे, पण त्याच्यातच जेव्हा आपण रमायला लागतो ना, अर्धा अर्धा तास त्या चष्मा शोधण्यात जेव्हा मी घालवते तेव्हा मी अन्नमय कोशात रमलेली असते।
4 चष्मे पाहिले, बरा वाटला, कम्फर्टेबल आहे, घेऊन टाकला, संपलं. पण अशा याने जेव्हा मी रमायला लागते तेव्हा मी अन्नमय कोशात रमतीये. आणि म्हणून त्याला कोश म्हणण्यात येतं. तो बांधतो त्याच्यात रमल्यामुळे. तो म्हणजे मी हे धरून चालल्यामुळे त्याला कोश म्हणण्यात येतं. आणखीन तो आत्ता म्हटलं तसं अन्नातूनच शेवटी निर्माण होतोय, अन्नावरती वाढतोय, जगतोय आणि अन्नातच विलीन होतो. मग असा मी कसं असेल, तरी त्याला मी करते, म्हणजे माझं म्हणते. माझा देह असं बोलताना बोलते, पण आतमध्ये असतं मी देह. आतमध्ये ही आपली पक्की खात्री असते की मीच देह आहे. आणि मग मला हे चांगलं दिसतं, देहाला असं नाही, ते मला, मग ते मी तिथे येतो. पण माझा देह हे आपल्याला कळत असतं आतमध्ये, तरी देखील कळतं पण वळत नाही, अशी आपली स्थिती असते. म्हणून शंकराचार्यांना इतक्या पद्धतीने आपल्याला सांगायला लागले. 10-12 श्लोकांच्या माध्यमातून अन्नमय कोशाबद्दल ते बोलतायत. आणि अन्नाशिवाय हा विनश्यती म्हटलाय. विनश्यती तद्विहीन. अन्न नसलं तर त्याचा नाश होतो. आणि हा बनलेला कशाचा आहे, तर 6 धातूंचा. अस्थि, त्वचा वगैरे, रुधिर, मांस, मेद, हे सगळे जे आहेत 6 धातू, 6ने हे केलेलं आहे, बनलेलं आहे. समर्थ म्हणतात ना की अस्थींचा पिंजरा उभा केला, त्याच्यावरती तो नाड्यांनी आणखीन गुंडाळला, मांसाने तो भरलं सगळी जागा त्याची, त्याच्यावरती त्वचेचं आवरण घातलं, झाला देह. त्वचा काढल्यानंतर आतमध्ये काय दिसतं? डॉक्टरना विचारा. ऑपरेशन जेव्हा करतात तेव्हा आतमध्ये काय काय दिसतं, ते किती घाण असते ते. आपल्याला फक्त प्रातर्विधी आणखीन ह्याची सगळी घाण माहिती आहे, पण आतमध्ये काय असतं हे सर्जनना विचारा, किती घाण असते. आणि अशा देहाला मी सुंदर म्हणतीये, कुरूप म्हणतीये, मी असं आहे तसं आहे. काय अर्थ आहे? कसला आहे? देह हाडांची मोळी मी म्हणून पोटाळी, माऊली म्हणतात. सगळे संत आपल्याला ह्या पद्धतीने सांगत असतात की देह म्हणजे मी नाहीये. देह काय आहे, तर केवळ काही एका पंचमहाभूतांचा एक गोळा आहे, ज्याच्यात चिदाभासाच्या मुळे जीवत्व आलंय असं आपल्याला वाटतं. जो ऍक्टिव्हेट झालाय, जो काम करतो, ज्याच्यात बदल होतात, ते आतमध्ये तो आत्मतत्व राहतं चिदाभासाच्या रूपाने. म्हणून तर तसं वाटतं आपल्याला. नाहीतर काय अर्थ उरलाय? जेव्हा जीव निघून जातो तेव्हा काय उरतं? एक गोळाच ना, पंचमहाभूतांचा. आणि तो पंचमहाभूतांचा गोळा शक्य तेवढ्या लवकर आपण डिस्पोज ऑफ करून टाकतो, नाहीतर तो कुचतो, वास यायला लागतो. जंगलामध्ये माझ्यावरती एकदा दोनदा पोस्टमार्टम साठी जायची वेळ आली होती. मी मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होते अनेक वर्षांपूर्वी, आणि त्यावेळी जंगलामध्ये पोस्टमार्टमला जायची वेळ आली होती. काय जी त्या देहाची अवस्था होती ना, प्राण्यांनी खाल्लेला वास येणारा, तुकडे झालेला, 2 वेळा ते पाहिलंय मी दृश्य. म्हणजे ऑपरेशनचं याचं सोडा, पण म्हणजे देह म्हणजे शेवटी काय राहतं त्याचं, कशासाठी त्याच्या मागे लागायचं, हा आपण आपला विचार करावा. आणि हा स्वयं भवतुमर्हती नित्यशुद्धा न अयम, हा कधीही शुद्ध होणार नाही, नित्य अशुद्धच आहे. त्याला शक्य नाहीये, योग्यच नाहीये तो. न भवम भवतुम अर्हती, म्हणजे त्याची योग्यता नाहीये निर्मल होण्याची. तो बेसिकली, इंटरनली, इंट्रिन्सिकली पूर्णपणे अशुद्धच आहे. आपण त्याला त्या केवळ त्वचेच्या आवरणामुळे, त्याच्या रंगाच्या मुळे, रूपाच्या मुळे, त्याच्यामुळे त्याला सुंदर म्हणतो, कुरूप म्हणतो. आणखीन प्रत्यक्षात काय येते हा विचार करावा. ते आवरण जरा दूर झालं तर काय आहे ते पाहायचं.
केवळ ती खोळ घातलीये त्वचेची म्हणून आपल्याला तो चांगला वाटतो. पण वास्तविक पाहिलं तर तो कुठच्याही परिस्थितीत कधीही निर्मल होणार नाहीये. त्याची ती लायकीच नाहीये. लायकी काढतीये मी, पण हे अगदी खरं आहे, त्याची ती लायकीच नाहीये की तो अशा पद्धतीने करेल. आता नवा नुकतं जन्मलेलं मूल ऑलिम्पिकमध्ये धावू शकेल का? त्याची ती कपॅसिटीच नाहीये. त्याचं ते शक्य नाहीये ते. तसंच देह जो आहे तर तो शुद्ध असणं हे शक्यच नाहीये. त्याची कपॅसिटी नाहीये, त्याची लायकी नाहीये, हा शब्द जास्त बरोबर आहे. तो जसा आहे तसा स्वीकारायचा, तो सांभाळायचा, कारण त्याच्या माध्यमातून आपल्याला परमार्थ करायचा आहे. त्याला औषध पाणी वगैरे सगळं करून व्यवस्थित ठणठणीत ठेवायचा, व्यायाम सांभाळायचे, आहार सांभाळायचा, सगळं करायचं. पण लक्षात ठेवायचं आहे की हे माझं इन्स्ट्रुमेंट आहे. माझ्या देहाने मी चालते, माझ्या देहामुळे मी चालते, देहामुळे मी काम करते, देहामुळे मी अभ्यास करू शकते. संतांनी देहाची जशी निंदा केली आहे ना, तशीच देहाचं महात्म्य पण वर्णन केलेलं आहे. दासबोधात जर का पाहिलं तर नरदेह रत्न पेटी, माझी भजन रत्ने गोमटी, अर्पून या लुटी आनंदाची करावी म्हणून आहे. खूप छान तो पण ती पण ओवी आहे. जशी देह हाडांची पोळी म्हटले, देहाची निंदा केली आहे की कृमी कीटकांचे हे घर म्हणून म्हटलेलं आहे, तसंच देहाची स्तुती पण केलेली आहे. देह परमार्थी लाविला तरच त्याचं सार्थक आहे म्हणून समर्थ सांगतात. म्हणजे आपण ह्या देहाचा कशासाठी उपयोग करतोय त्याच्यावरती त्याचं सार्थक होतोय का तो वाया निपटची गेला असं होत आहे, हे आपण आपल्यावरती अवलंबून आहे. हा कोश आहे हे लक्षात घ्यायचं, हा सांभाळायचा आहे, कारण ह्याचा उपयोग आहे. मी गाडी चालवताना जर का कुठे काही आवाज वेगळा आला, ताबडतोब मेकॅनिकला बोलवते. का? मला मध्ये बंद पडून अडकायची इच्छा नाहीये म्हणून. मला त्याच्यापासून सुख पाहिजे की योग्य वेळी योग्य ठिकाणी मला पोचता आलं पाहिजे, कम्फर्टेबली पोचता आलं पाहिजे. आता पेलत नाही तर बसनी जाणं वगैरे, त्या बसमध्ये चढणं सुद्धा जड होऊन जातं. त्यामुळे मला जर का जायचं असलं नीट तर त्या गाडीला मला व्यवस्थित ठेवायला पाहिजे. जरा आवाज झाला, जरा काही वेगळं वाटलं, मेकॅनिकला मी बोलवते ताबडतोब. तसंच ह्या देहाच्या बाबतीत जोपर्यंत आपल्याला एखाद्या अवयवाची जाणीव नसते ना, तोपर्यंत आपलं छान चाललेलं असतं. आपलं लक्षही नसतं की देवाने आपल्याला किती चांगलं यंत्र दिलेलं या देहाच्या रूपाने. पण कधीही बघा, जिथे एखादा अवयवाची जाणीव होते ना, तेव्हा त्या अवयवात काहीतरी दोष निर्माण झालाय असं समजायला हरकत नाही. अदरवाईज त्याची जाणीवच नसते आपल्याला. कधीही देहाची जाणीव नाही. पण आता असा हात गेला, ह्याचा अर्थ काय आहे? खांदा काहीतरी दुखतोय ना, म्हणजे मग त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. देहाची जाणीव होते ती अशी होते, इतकं देवाने आपल्याला छान दिलेलं आहे सगळं. मग वेळच्या वेळी त्याला उपचार करणं, व्यायामाची गरज असते. खरं सांगायचं तर बऱ्याच वेळा आपलं अंतःकरणाचा स्ट्रेंथ आणखीन व्यायाम याच्यावरती बरेचसे रोग बरे होऊन जातात. पण औषधं कधी कधी मस्ट आहेत, आणखीन तीही घ्यायला लागतात. ती घेतली तर हा देह माझ्यासाठी काम करू शकेल. याचा अर्थ हा देह हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, एक हत्यार आहे माझं, जे मी वापरायचं आहे, आणखीन आनंद रूप व्हायचं आहे. म्हणून हा कोश आहे. कोश कधी होतो? जेव्हा त्याच्यात मी अडकते तेव्हा कोश होतो. आणखीन वापरायचं हत्यार ह्या पद्धतीने जेव्हा मी बघते तर त्यावेळेत ते परमार्थाचं तारू होतं. समर्थ त्याला परमार्थाचं तारू म्हणतात, कारण त्याच्या साह्याने आपण सगळं करू शकतो. म्हणून त्याला कोशाचं रूपांतरित करणं आणखी तारूमध्ये रूपांतरित करणं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. देवाने तो बनवलेला आहे.
पण त्याचं पुढे काय करायचं हे पूर्ण आपल्या हातात आहे, हे विसरायचं नाही. या सगळ्या कोशांच्या बद्दल हाच विचार आहे की भगवंताने ते दिलेले आहेत. आपण जेव्हा त्याच्यात गुंततो तेव्हा त्याला बंधनाचं कोशाचं स्वरूप येतं. आणि ज्या वेळी आपण त्याचा उपयोग करून घेतो परमार्थाच्यासाठी, त्यावेळेस तेच आपला उत्कृष्ट असं हत्यार होऊन जातं, इन्स्ट्रुमेंट होऊन जातं, साधन होऊन जातं. म्हणून देहाचं आपल्याला साधन करायचं, कोश करायचा नाही. तो कायम अशुद्धच असणार आहे हे लक्षात घ्यायचं. वर वर पाण्याने धुतो आपण, स्वच्छ करतो, काय पावडरी वगैरे लावतो त्याला, पण जर त्याची धूपूस केली नाही तर त्याला वास यायला लागतो. कपडे जर का स्वच्छ नाही ठेवले, कपड्यांनाही वास येतो. तसंच देहाचंही आहे. म्हणून त्याला नीट सांभाळायचं आहे, त्याच्याकडे देखभाल करायची, पण त्याच्यात गुंतायचं नाही. हे माझे इन्स्ट्रुमेंट आहे, हत्यार आहे, साधन आहे, ह्या दृष्टीने त्याच्याकडे पाहून त्याची काळजी व्यवस्थित घ्यायची, त्याचा वापर करायचा, योग्य तो वापर करायचा. आणि नंतर देखील माझं काम समजा झालं, मी काय म्हणूया आपण, जीवनमुक्ती मला मिळाली, आणखीन त्याच्यानंतर काय करायचं? देहाचं सोडून द्यायचा? नाही सोडायचा. कारण प्रारब्ध असेपर्यंत हा देह टिकणार आहे. आणि मग जोपर्यंत टिकणार आहे तोपर्यंत त्याचा वापर करायचा आहे, वाजवून त्याच्याकडनं काम करून घ्यायचं आहे. मग असं काम करायला त्याचं आरोग्य परत सांभाळायला लागतं. जनामध्ये जो योग्य ठरेल अशा पद्धतीने त्याला ठेवावा लागतो. आणि फक्त आतमध्ये, म्हणून साधकांनी ही लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की हा अत्यंत अशुद्ध आहे, हा कोश आहे आज, आणि त्या कोशाचं रूपांतर मला साधनात करायचंय. पुढे सांगतायत ते की अन्नमय कोश आहे, अशुद्ध आहे, तो शुद्ध असं आत्मतत्व होण्याला योग्यच नाहीये. पूर्वम जनेरपि मृतेरपि नायमस्ति जात क्षणा क्षण गुणो नियत स्वभाव नैको जडश्च घटवत परिदृश्यमानः स्वात्मा कथम भवति भाव विकार वेत्ता. प्रश्न विचारलाय की विचार जर का करायला लागलं तर हा कायम आहे का? जे कायम असतं, त्रिकाला बाधित जे असतं, म्हणजे तिन्ही कालात ज्याचं अस्तित्व अबाधित असतं, तेच फक्त सत्य आहे. मग आत्मा, आपलं देह हा जो आहे, हा याच्यात बसतो का? जन्माच्या आधी तो होता का? नव्हता. मेल्यानंतर त्या जीवाला तो देह आहे का? नाहीये. म्हणजे जेव्हा तो स्थिती ह्या काळात असतो, जन्म, त्याच्यानंतर काय, अस्ति जायते, असतो म्हणून जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर आपल्याला तो देह दिसायला लागतो, मग वाढतो, अस्ति वर्धते, जायते वर्धते, विपरिणमते, बदल व्हायला लागतात, क्षीयते, क्षीण व्हायला लागतो, शेवटी मरतो. मेल्यानंतर पण पुन्हा त्या जीवाला तो देह नाहीये. मग असा जो आहे तो आहे तेव्हा देखील अखंड बदलतोय. आपल्याला माहिती आहे ना की 3 महिन्यात आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेल बदलून जाते. म्हणजे त्याचं चक्र चालू आहे, जन्म मरणाचं आतमध्ये चक्र चालू आहे. भगवान शंकर सतत त्या देहातल्या सेल नाहीशा करत असतात, आणखीन भगवान ब्रह्मदेव सतत निर्माण करत असतात. ते चक्र चालू असतं. पुढे जेव्हा क्षीणता येते तेव्हा भगवान शंकरांना जास्त काम चाललेलं असतं, म्हणजे ब्रह्मदेवांचं काम जरा मंदावतं. बरं आहे ना, जरा विश्रांती त्यांनाही मिळते, त्यांचं काम मंदावतं. आणखीन शेवटी नष्टच होतो हा देह, काहीही त्याचं होऊ शकत नाही. म्हणून जोपर्यंत असतो तोपर्यंत देखील तो कायम टिकणारा नाहीये, सतत बदलणार आहे. लहान मूल आहे, रांगतं, सरकतं, आधी रांगायला लागतं, सरळ उभं राहतं,
शेवटी देखील आम्हाला रांगायचीच वेळ येते. म्हणजे आमच्यावरतीही येऊन गेली. आणखीन मी बघितलेलंही आज पण, की जर का नमस्कार करण्यासारख्या दोन व्यक्ती जवळ जवळ बसलेल्या असल्या तर रांगत दुसरीकडे आम्ही नमस्काराला जातो. सगळे अगदी तेच करतात आमच्यासारखे लोक, हे बघितलंय. म्हणजे ही रांगण्याची वेळ येते आणि शेवटी सरकार सरपटण्याचीच वेळ येते. उभं राहता येत नाहीये, काही करता येत नाही. अशा वेळेस जर का कोणी मदतीला नसलं, काही नसलं, तर सरकत सरकतच माणसं हालचाल करत असतात. आपल्याला दिसतं, जर का डोळे उघडे ठेवले आपण, तर हे आपल्याला कळतं. म्हणजे बदल जे आहेत शरीरात, अनियत स्वभाव आहे तो, कायम टिकणारा नाही. सतत त्याचे गुण बदलत असतात. तो परिणामी आहे, म्हणजे बदल होणारा आहे. आणि तो स्वतः चेतनारहित आहे. त्याला काय एक प्रूफ देता येतं? तो आपल्याला दिसतो की नाही? देह हा आपल्या दृष्टीला दिसतो. ते मला हात माझा दिसतोय. कसा दिसतोय? हे जसं टेबल मला दिसतंय त्याचप्रमाणे मला त्याच्यावरती ठेवलेला माझा हात दिसतोय. दोन्हीच्या ज्ञानात, दोन्हीच्या दिसण्यात काहीतरी फरक आहे का? आकारात भिन्नता असेल, बाकी भिन्नता असेल, पण दिसणं, त्याचं ज्ञान होणं वेगळेपणाने, हे तेच आहे. काहीही त्याच्यात भेद नाहीये. मला पुस्तक दिसतंय, टेबल दिसतंय, लॅपटॉप दिसतोय, सगळं मला दिसतंय. तसाच मला हात दिसतंय, माझा देह दिसतंय. असा दिसणारा जो आहे, माझ्याहून वेगळा असलाच पाहिजे म्हणजे तो. मग तो आत्मा कसा काय असेल? मी जशी ह्या टेबलाचं साक्षीत्व करते, त्याच्याकडे वेगळेपणाने बघते, मी म्हणजे टेबल नाही हे मी जाणते, तसंच मी देहाकडे पण बघते. म्हणजे याचा अर्थ मी देहाची पण साक्षी आहे, कारण मी त्याच्याकडे वेगळेपणाने बघते. मग जर का देहाकडे मी वेगळेपणाने, म्हणजे मला दृश्य आहे तो म्हणून, मला वाटत नाही मी माझा हात बघते असं मी म्हणताना म्हणते, बोलते तसं, की माझा म्हणतेय. माझा आहे ते मी असणं शक्य नाहीये. साडी माझी आहे, साडी म्हणजे मी नाहीये. हात माझा आहे, हात म्हणजे मी नाहीये. हाताची नखं मी कापून टाकते. जोपर्यंत ती बोटावरती असतात तोपर्यंत मग त्याला नेल पॉलिश लावणं, आर्टिफिशियल नखं त्याच्यावरती बसवणं वगैरे सगळे प्रकार मी करत असते. पण कापल्यानंतर तो कचरा म्हणून मी फेकून देते ना. म्हणजे माझीच नखं मी कचरा म्हणून फेकून देत असते. जोपर्यंत ती बोटावरती असतात तोपर्यंत त्यांना माझी नखं कशी आहेत हे मी बघत असते. याचा अर्थ काय आहे? की हे माझं माझं मी म्हणतेय, त्यांना मी वेगळेपणाने बघतेय. मग ते मी कशी असेल? साधा सरळ विचार आहे, लॉजिकल विचार आहे. पण हा आपण केला तरी तो आपल्या पचनी पडत नाही. प्रॉब्लेम तिथे येतो. कारण देह हाडांची मोळी मी म्हणून पोटाळी हे जे आहे, तिथे सगळा प्रॉब्लेम येतो. अनेक जन्मांचे संस्कार असतात, त्याच्यात आपली चूक नाहीये. त्याच्यात स्वतःला दोष द्यायचा नाही, पण त्याच्यातून बाहेर पडायचा मात्र प्रयत्न करायचा. असं कसं होत आहे? मी इतक्या वेळा प्रयत्न करते, मी म्हणजे देह नाही, तरी पण शेवटी मी देह म्हणूनच मी बसतेय. 10 वेळा चुकेल, 100 वेळा चुकेल. नंतर हळूहळू आपल्या ते पचनी पडेल, आपल्याला ते पटेल, मुरेल. विचार करता येतो आपल्याला, मी चालतीये, मी चालतेय का देह चालतोय? आपण आगगाडीत वगैरे बसतो, कारमध्ये बसतो, आणखीन मी चालतीये असं मला वाटतं. वास्तविक काय चालत असतं? स्थिर पृथ्वीच्या आधारावरती ते वाहन चालत असतं. त्या वाहनात मी असते, मी वास्तविक बसलेली असते. मी कुठेही जात नाहीये, काहीही करत नाहीये. ते वाहन जात असतं. तसा जीवात्मा जो आहे तो ह्या वाहनात बसलेला आहे. तो काहीही करत नाही, देह चालतोय, मी चालत नाही.
जसं आपण कारकडे बघू शकतो ह्याच पद्धतीने, की कार चालतीये, मी बसलेली आहे, मी चालत पळत नाहीये, तसं आपल्याला देहाकडे पण बघता येतं, की देह फिरतोय, हिंडतोय, मी नाही, मी त्याच्याकडे बघतीये. असा जर का आपण साक्षीत्वाचा प्रयत्न केला तर ह्या अन्नमय कोश बघण्याचा या पद्धतीने उपयोग होईल. घटवत परिदृश्यमान हे जे म्हटलेलं आहे, ज्या अर्थी मी त्याला बघू शकते वेगळेपणाने, त्या अर्थी तो मी असणं शक्य नाहीये. तो चालतोय, तो काम करतोय, मी काहीही करत नाहीये. मी बघतेय, मी साक्षी आहे. म्हणजे हे परत परत आपल्याला स्वतःला समजावून घ्यायला लागतं. या असं जर का केलं तर आपण हळूहळू देहापासून वेगळे होऊ शकतो. त्याला मी बघू शकते, त्या अर्थी ते मी नाही, हे पुन्हा पुन्हा आतमध्ये आपल्याला हॅमर करायला लागतं, ब्रेन वॉश करायला लागतं. काहीही म्हणूया, काहीही म्हणा, पण तिथे पोचा, त्या पद्धतीने विचार करायचा. काही म्हटलं तरी बिघडत नाही. एकदा मला कोणीतरी म्हटलं होतं की म्हणजे हे तुमचं ब्रेन वॉशिंगच आहे. तेव्हा मला जरासा राग आला होता. ब्रेन वॉशिंग म्हणताय म्हणजे आपण ब्रेन वॉश नेहमी शब्द चांगल्या अर्थी वापरत नाही, पण हा ब्रेन वॉशिंगच आहे. पटवून घेणं आहे स्वतःला. ज्या इतक्या वर्ष, इतकी युग आपण मी देह धरून चाललेलो आहे, मी प्राण धरून चालले, ते सोडून आपल्याला मी आत्मतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, हे पटवून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, पहिलं सगळं वॉश करून टाकायचं आहे. आपल्या ब्रेन मध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये जे सगळे संस्कार झालेले आहेत, ते संस्कार आपल्याला दूर करायचे. म्हणजे ब्रेन वॉशिंगच आहे. काही हरकत नाही, म्हणा काहीही म्हणा, मी माझ्या रस्त्याने जाणार, ज्याला जे म्हणायचं आहे ते म्हणून दे. सावरकरांचं एक वाक्य आहे, ते मला ह्या बाबतीत फार पटतं, की तुम्ही आलात, तुमच्यासह तुम्ही विरोध केलात, तर तुम्हाला बाजूला सारून, पण मी माझ्या मार्गाने जाणार. हा विचार जर का आपण ठेवला तर आपल्याला बाकी कसलंही विचार करायची गरज पडत नाही. आपला मार्ग ठरवायचा, त्या पद्धतीने विचार करत राहायचा आणि लोकांना हा सांगायचा नाही. कारण लोकांना सांगितला तर परमार्थाची टिंगल होते, आपली टिंगल होते. माझा देह चाललाय असा, असं कोणाला जर का बोललो तर काय होईल, हास्यास्पद होत ते. पण मनात मात्र तसा भाव आपल्याला ठेवायचा आहे, की माझा देह चाललाय, माझा देह काम करतोय, मी देह नाहीये, हा भाव ठेवायचा आहे. तर ते एक साधन होऊ शकतं, इन्स्ट्रुमेंट होतं. नाहीतर तो कोश होतो. 158वा श्लोक सांगतोय की पाणीपादादिमान देहो नात्मा व्यंगेपि जीवनात तत्तच्छक्तेर्नाश नाश नाशाच्च न नियम्यो नियामकः. पाणी पादम, पाणी म्हणजे हात, दीर्घ पाणी जल, ह्रस्व पाणी हात. तर हात आहे, पाय आहे वगैरे, असा ज्याला आहे, असा देह आहे, तर तो अनात्मा आहे. आता न आत्मा म्हटलंय, व्यंगेपी जीवनात. व्यंग एखादं आलं, हात तुटला, पाय तुटला, कापायला लागला कधी, तसं जरी झालं तरी पण बाकीचा देह जिवंत असतो ना. जो कापला जातो तर तेवढा त्याच्यात जीवत्व राहत नाही, कारण तिथे तो जीवात्मा जो आहे तर तो नसतो. मग तो नसतो म्हणजे तो जो कापलेला किंवा व्यंग्य म्हणून म्हटलेलं आहे, जिथे व्यंग आहे, काहीतरी एक कमी आहे, त्या भागात प्राण नाहीये. जेव्हा हे होतं, अर्धांगवायू वगैरे होतो, ज्याला पॅरालिसिस असं आपण म्हणतो, तर असा झाला की त्याच्यातून प्राणशक्ती निघून जाते, जीवतत्व निघून नाही जात. जीवतत्व सगळीकडे ते व्यापून आहे, पण प्राणतत्व निघून जातं. त्यामुळे त्याला हालचाल करता येत नाही. ते आपण प्राणाच्या कोशात बघू शकतो नंतर.
पण जीवतत्व जोपर्यंत अटॅच्ड आहे तोपर्यंत चैतन्य तत्व जे म्हणजे आपल्याला तो दिसतोय, त्याच्यात रक्ताभिसरण चालू आहे, ते आहे. हा भेद आहे, सूक्ष्म भेद आहे की. पण एखादा समजा तुटला, काही झालं, तरी देखील बाकीचा देह जसा असायचा तसा असतो, तो जिवंतच असतो. त्याच्यात काहीही भेद नसतो, काहीही फरक पडत नाही. हे अगदी लक्षात घ्यायचं. आणि कुठे गेलं, तच्छक्ते नाशाच. आता एखाद्या भागाचा नाश झाला तरी काय फरक पडणार आहे? उदाहरण दिलंय मठाचं, की माठाचा नाश झाला किंवा मठ म्हणजे भिंत पडली समजा, तर त्यातला आकाशाला काही होतं का? त्यातलं आकाश जे आहे ते महाआकाशात मिसळून जातं. किंवा समजा माठाची कडच तुटली, तरी आतल्या माठाचं पोकळी जी असते ती तशीच राहते की नाही? काही काही माठांना अशी चोच असते, तोंड असतं, तरी ते ताबडतोब ते जरी तुटलं तरी माठ तसाच राहतो की नाही? त्यातली पोकळी तशीच राहते की नाही? तसं एक हे झालं, अवयव गेला तरी काहीही फरक पडत नाही. एखाद्या अवयव गेला तर त्याच्या बरोबर त्याच्यातली काय म्हणू, पंचमहाभूत जी आहेत, तर ती त्यांच्यात जाऊन मिसळतात. पण बाकीचा जो देह असतो तर त्याला काहीही होत नाहीये, तो तसाच राहतो. आत्मा जो आहे तो कायम जसा आहे तसा आहे, तो देहावरती अवलंबून नाही. देह त्याच्यावरती अवलंबून. जोपर्यंत तो देहात आहे तोपर्यंत देह काम करायला सक्षम आहे. ज्या वेळेस जीवात्मा त्याच्यातून बाहेर जातो, आत्मा नाही जात, आत्मा म्हणजे ब्रह्म आहे. ब्रह्म असतं कुठे? ते संपूर्ण सर्वत्र सदा समव्यापून आहे. ते नाही अशी जागाच नाही. जसं या टेबलामध्ये ब्रह्म आहे त्यामुळे मला टेबल दिसतंय, तसं मृत शरीरात देखील ब्रह्म आहे म्हणून मला तो दिसत असतो. मेलेलं शरीर देखील ब्रह्म आहे, पण जीवात्मा नाहीये, चिदाभास नाहीये तिथे. आणि त्याच्यामुळे देह पडतो असं आपण म्हणतो. म्हणजे देह कशावरती अवलंबून आहे? त्या जो आतमध्ये आत्मतत्व जीवात्मा जो म्हणतो आपण, म्हणजे चिदाभास जो म्हणतो, आत्म्याचा जो तिथे शक्ती म्हणूया आपण, ती जोपर्यंत तिथे काम करते तोपर्यंत देह काम करणार आहे. त्याच्यानंतर तो पडणार आहे. मग तो देह मी कसा असेल? दरवेळी प्रश्न तो आहे, तो विसरायचा नाहीये. देह आपण नश्वर ठरवला, पण आत्मा त्यातला अविनाशी आहे हा पुढला भाग विसरायचा नाहीये. नाहीतर प्रॉब्लेम जो होतो तो हा होतो, की देह आपण नश्वर म्हणतो म्हणतो म्हणतो, पण तो आत्मतत्व कसं आहे हे नाही विचार करत. तिथे आत्मतत्व आहे आणि ते अविनाशीच आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. नाहीतर केवळ निगेटिव्ह होऊन जाईल. जे आनंदरूप आत्मतत्व आहे ते मी आहे, हा देह मी नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. देह तद्धर्म तत्कर्म तदवस्थादि साक्षिणः स्वतएव स्वतः सिद्धम तद्वैलक्षण्यम आत्मनः. म्हणजे काय? की देह तद्धर्म तत्कर्म तद अवस्था आदि साक्षिणः. आत्मा कसा आहे? तर देह त्याचे धर्म, त्याचे धर्म काय आहेत? वाढणं वगैरे, असणं, जायते, हे त्याचे सगळे धर्म. बदल होणं हे त्याचे धर्म आहे. तो दृष्टीला दिसावा हे त्याचे धर्म आहे. त्याला जडत्व आहे हे त्याचे धर्म आहे. हे त्याचे सगळे धर्म आहेत, हे आत्म्याचे नाही आहेत. आत्म्याला असे धर्मच नाही आहेत कुठचे. तो निर्धर्मिक आहे, निरवयव आहे, निर्बुद्ध आहे, काहीही म्हणूया आपण, कारण त्याला कुठलाही विशेष नाहीये.
ते कसा आहे आत्मा हे सांगता येत नाहीये. सच्चिद आनंद हे देखील आपण जे म्हणतो ना, ते असं ते सताची या व्यावृत्ती सत म्हणो आले श्रुती, जडाची आहे समाप्ती चित्तैसे. म्हणजे अं, तो असत नाही हे सांगण्यापुरतं त्याला आपण सत म्हणतो. त्याला कायम अस्तित्व आहे हे बरोबर आहे, तो कायम आहे हे बरोबर आहे, आणि त्याला सत म्हणतो आपण, त्याला नाव आपण देतो. त्याला वास्तविक नाव नाहीये, धर्म नाहीये, तो जसं आहे तसं ते तत्व आहे. असं हे तत्व जे आहे ते त्याचे धर्म, देहाला धर्म आहेत, त्याला धर्म नाहीये. तत्कर्म, देह कर्म करत असतो कायम. काहीतरी हालचाली चालूच असतात ना. आपण म्हणून झोपेत, समाधी अवस्थेत वगैरे काही चालू नाहीये. कसं नाही चालू? श्वास चालू आहे, रक्ताभिसरण चालू आहे, पचनाच्या सारख्या क्रिया चालू आहेत. म्हणजे देहाचा काम चालूच आहे. तत्कर्म, त्याचं कर्म चालू आहे. त्याच्या अवस्था, तद अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, सगळ्या ह्या अवस्था चालू आहेत त्याच्या. ते बदलताय सारखं, पण आत्मा ह्या सगळ्याचा साक्षी आहे. तो त्याच्याहून वेगळा आहे. तो कायम स्वतः सिद्ध आहे. स्वतः एव स्वतः सिद्धम वैलक्षण्य मात्मना. ह्या देहापासून तो पूर्णपणे वेगळा आहे. देहाला धर्म आहेत. आत्ताच पाहिला, आत्म्याला असे धर्म नाहीयेत कुठलेही, स्थूलत्वाचे धर्म नाही. आता आपण म्हणू की अविकारी असणं हा त्याचा धर्म आहे. त्याचा धर्म नाही येतो, आपण म्हणतो त्याला, कारण आपल्याला विकारी देहाची सवय आहे, विकारी जगाची सवय आहे. सगळे पदार्थ विकारी आहेत. हे आज दगड इथे मला जरी दिसत असला, मला वाटतं की दगड शाश्वत आहे, कायम टिकणार आहे. त्याचीही झीज होत असते, त्यालाही विकार आहे. कधीतरी निर्माण झालाय की नाही दगड, सांगा मला? जेव्हा प्रेशर येतं पृथ्वीच्या ह्याच्यात, तेव्हा ते दगड केमिकलचे वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या मुळे ते दगड निर्माण झालेले आहेत. कधीतरी कोळसा, आपण जंगला ह्याच्यात दगडी कोळसा म्हणतो ना, जमिनीतनं खाणीतनं काढतात, तो कसा निर्माण होतो? ती जी झाडं आहेत ती पृथ्वीमध्ये गेली कधीतरी, धरणी-कंप होऊन वगैरे, आणि त्याच्यानंतर ती तिथल्या उष्णतेने जळली आणि त्याचा कोळसा झाला. म्हणजे कशाला शाश्वती आहे? सगळे पदार्थ बदलतात की नाही. दगड आपण कायम आहे म्हणतो, डोंगर कायम आहे म्हणतो, त्याच्याही झिजा होत असतात. माणसा कधी त्याला कापतात, किंवा निसर्गाच्या ह्याच्यात देखील झीज होत असते. नद्यांचे जे प्रवाह आपण बघतो, तर ते हिमालयात विशेषतः आपल्याला खूप दिसतं, किंवा कोकणात पण आहे, की नदी अशी खालनं दरीतनं वाहतीये, आणखीन बाजूला अशी स्टीप दरी आहे. ती कशी निर्माण झालेली आहे? ती पाण्याच्या प्रवाहामुळेच निर्माण झालेली आहे ना. पाण्याने त्या जमिनीला, दगडांना कापत कापत पाणी गेलेला आहे, प्रवाह त्याचा. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये बदल आहे. जे आपण कायम टिकणार आहे म्हणतो, ते देखील सगळे पदार्थ बदलत आहेत. म्हणून त्या धर्म जे म्हटलं, ते अविनाशी असणं हा त्याचा धर्म नाहीये, तो त्याचा स्वभाव आहे. मूळ त्याचं ते रूपच आहे. तत्कर्म, आपण आत्ताच पाहिलं की देहाला कर्म आहे, आत्म्याला शरीर नाहीये. ते कसं कर्म करेल? कशाने कर्म करेल? त्याला मन पण नाहीये. अमन, अप्राण. प्राण म्हणजे शक्तिरूप आहेत, पण आत्म्याच माया ही शक्तिरूप आहे मुळात. आणि ती माया त्या ब्रह्मतत्वात दडून बसते. ब्रह्मापासून ती वेगळी नाहीये. पण आपल्याला जे दिसतं ते काय दिसतं? की देहाला शक्ती आहे, अमुक आहे, तमुक आहे, कर्माला शक्ती लागते, हे कर्म मी करतेय,
हे आणखीन करणार आहे, माझ्या इतकं चांगलं कोणी करणार नाही वगैरे, हे सगळ्या पद्धतीने ज्या कटकटी आहेत, कर्म कटकटी, त्या आत्म्याला नाहीये. तद्वैलक्षण्य, त्याच्याहून वेगळा आहे आत्मा. कर्म नाही ह्याला कारण सांगितलं की मानसिक कर्म नाही, शारीरिक कर्म नाही, कुठलंच कर्म नाहीये त्याला, कारण त्याला शरीर नाहीये, त्याला मन नाहीये, अंतःकरण नाहीये, बुद्धी नाहीये, कसलंही तो कर्म करू शकत नाहीये, त्याला काही नाहीच आहे. हे सगळं आपल्यापाशी आहे. तद अवस्थादी, त्याच्या अवस्था आहेत का? देहाला अवस्था आहेत, आत्म्याला अवस्था कुठून येणार आहे? अवस्था ज्या आहेत त्या सगळ्या देहाला आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, देहाला म्हणजे सुद्धा सूक्ष्म देहाला अवस्था आहेत असंच म्हणायला पाहिजे. कारण जड देह जो आहे, हा अन्नमय जो आहे कोश, तो जेव्हा त्यातलं अंतःकरण लीन होतं तेव्हा तो झोपलेला असतो. पण वास्तविक बघितलं तर त्याच्यात काहीही बदल झालेला, तो आडवा पडलेला एवढं असतं. त्याच्यामधल्या ज्या क्रिया आहेत त्या चालूच असतात. श्वासोच्छ्वास चालूच आहे त्याच्यातला, सगळं त्याचं काम चालू आहे, प्राणांचं कार्य चालूच आहे. फक्त काय जातं, अवस्थेच्या बदल होतो म्हणजे काय होतं, अंतःकरण लीन होतं. दॅट्स ऑल. देह जसा चालायचा तसा असतोच, तिथेच असतो. म्हणून हा अन्नमय कोशाचा विचार आहे, म्हणून अन्नमय कोशाबद्दल आपण बोलतोय. पण ह्या अवस्था देहाला आहेत, त्या मला आहेत का? मी आत्मतत्व आहे, मी झोपत नाही कधी, मला अवस्था नाहीच आहे. अवस्था देहाला असतात, मला नसतात. सूक्ष्म देह, स्थूल देह यांना अवस्था असतात, मला अवस्था नसतात. मी ह्या सगळ्याची साक्षी आहे. म्हणजे मी आता जागी आहे, मी बघतेय ना बाहेर, मग मला काय दिसतंय? ईश्वरांनी निर्माण केलेली एक एक झाडं दिसतायत, ही सगळी सृष्टी दिसतेय. लाकूड देखील ज्याचं टेबल बनलाय ते ईश्वरानेच निर्माण केलेलं आहे. त्याचा आपण टेबलमध्ये रूपांतर केलं, खुर्चीमध्ये रूपांतर केलं. कुलाल मतीचे कोंभ असं घटांना म्हटलेलं आहे. घडे जे आहेत तर वास्तविक ती मातीच आहे, पण ते कुलाल म्हणजे कुंभार, कुंभाराच्या बुद्धीचे ते कोंब आहेत. म्हणजे कुंभाराच्या बुद्धीच्या मुळे त्याला, त्या मातीला घटाचा आकार आलेला आहे. तसाच ईश्वर निर्मित जे वृक्ष वगैरे आहेत तर त्यांना माणसाच्या बुद्धी, सुताराच्या बुद्धीच्या मुळे त्यांना वेगवेगळे आकार आलेले आहेत. घराचे आकार आलेले आहेत, पाथरवटाच्या मुळे दगड कापून घर बांधतात, विटा बनवून घर बांधतात. म्हणजे हे सगळे जे आकार आहेत ते कुठून आलेले आहेत? माणसाने काहीतरी हे उद्योग केले म्हणून आकार आलेले आहेत, पण ते मुळात ईश्वर निर्मित आहेत. ईश्वर निर्मित सृष्टीशी जेव्हा आपण बघतो म्हणूया, स्पर्श करतो म्हणूया, इंद्रियांचा जेव्हा संयोग होतो त्या अवस्थेला जागृत अवस्था असं नाव आहे. ईश्वर निर्मित सृष्टीशी जेव्हा संयोग होतो इंद्रियांचा तेव्हा त्याला जागृती अवस्था म्हणतात. हे साध्या भाषेत त्याची व्याख्या आहे. मग ही जागृत अवस्था आता आहे, कोणाला आहे? देहाला आहे. मला आहे का? नाही. मला कळत आहे की माझी इंद्रिय ह्या ईश्वर निर्मित सृष्टीशी तादात्म्य पावलेली आहेत, त्यांच्याकडे ती बघतायत. मग हा देह मी कशी असेल, ही अवस्था मी कशी असेल? मी बघतीये ती वेगळेपणाने. जेव्हा सूक्ष्म देहाचं काम चालतं, सूक्ष्म देहाचं काम कधी चालतं? स्वप्नावस्थेत. स्वप्न बघणारी कोण आहे? मी आहे. मी स्वप्न नाहीये, अवस्था मी नाहीये. हे सगळीकडे लागू आहे. गाढ झोप, अवस्था देहाला आहेत. स्थूल सूक्ष्म या देहांना त्या अवस्था आहेत. गाढ झोप म्हणजे कारण देहाची अवस्था आहे. ती मी कशी असेल? मला ती कळते ना. जे मला कळतं ते मी कशी असेल? मला कळतं म्हणजे तिथे वेगळेपणा आला. पुन्हा हा अगदी मुद्दा आपण परत परत विसरतो की मी मला कळणं कधीही शक्य नाही. मला जे कळतं ते मी असणं शक्य नाही. माझ्या डोळ्याला माझा डोळा बघू शकत नाही,
कारण तो तोच आहे. तसं मी मला बघू शकत नाही, मला माझं ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात ब्रह्म होऊन अनुभवावे. त्याचा वेगळेपणाने अनुभव येऊ शकत नाही, कारण ते आपलं स्वरूप आहे. जे देह आपल्याला वेगळेपणाने दिसतोय त्याची मी साक्षी झाले, त्याच्याकडे मी बघतीये म्हणजे मी त्याची साक्षी झाले. फक्त ते साक्षीत्व सोडून मी मी देह असं त्याचं विशेषण करून टाकते. तेच मी असं आपण धरून बसतो. पण विशेषणाची उपाधी करणं हे साधन आहे असं आमचे श्री गुरु सांगतात. उपाधी करणं म्हणजे तो मी नाहीये अशा पद्धतीने त्याच्याकडे वेगळेपणाने बघणं. त्याच्यात मी राहतीये. माझ्या ह्या जगातल्या सो कॉल्ड अस्तित्वाला देह हा मदतनीस आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. जसं घटाकाशाला घट हे इन्स्ट्रुमेंट आहे, एक कारण आहे, तसं मला माझ्या अस्तित्वाला मी आहे म्हणायला देह हे कारणीभूत आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्या पलीकडे त्या देहाला काही अर्थ नाहीये. म्हणजे ती उपाधी झाली असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा. मी देह नाही हा जेव्हा विचार करतो, या देहामध्ये मी राहते म्हणते, हे आपलं घर आहे. समर्थांचं एक छान ओवीचं चरण आहे की पहावी घरांची घरे. घरांची घरे पाहावी म्हणजे काय आहे? हे घर आहे, जीवात्मा ह्या घरात राहतो. आणखीन हे जे घर आहे, हा देह आहे, हा ह्या दुसऱ्या घरात राहतो ज्याच्या भिंतीत मागे दिसत आहेत. म्हणजे ही जी घर आहे, ह्या घरात राहणारं हे घर पाहावं, ह्याची परीक्षा करावी म्हणून समर्थ सांगतात. महंतांना सांगतात की हिंडताना घरांची घरं पहा, म्हणजे घरं नुसती बाहेरची पाहू नका, तर ही जी आतली घरं आहेत ती बघा, त्यांची परीक्षा करा, त्यांना सन्मार्गाला न्या म्हणून समर्थ सांगत असतात. म्हणजे हा जेव्हा आपण विचार करतो की अवस्था वगैरे ह्या सगळ्यांचा मी साक्षी आहे, देह त्याची कर्म त्याचे धर्म त्याच्या अवस्था या सगळ्या मला कळतात, म्हणजे मी त्यांची साक्षी आहे, म्हणजे मी त्याच्याहून वेगळी आहे. आपल्याला करायचं आहे काय? मी देहाहून वेगळी आहे हे आपल्या स्वतःवरती ठसवायचं आहे. म्हणून शंकराचार्य इतक्या पद्धतीने आपल्याला ते पटवून द्यायचा प्रयत्न करताय. आत्मा पूर्णपणे वेगळा आहे, तो स्वतःच सिद्ध आहे, त्याचा वेगळेपणा स्वतःच सिद्ध आहे. तो गेला आपण म्हणतो तिथेच त्याचा वेगळेपणा स्वतःच सिद्ध आहे देहापासून. देह सोडून तो गेला म्हणजेच तो देह नाही हे सिद्ध आहे अगदी. पण तरी आपल्याला ते शंकराचार्य 100 तऱ्हेंनी पटवून द्यायचा प्रयत्न करतात, कारण आपल्याला ते पटत नाही. अनेक जन्मांच्या संस्कारांमुळे आपल्याला ते पटत नाही आणि ते पटवून घ्यायचं काम आपलं आहे. संत आपल्याला सांगतात पण तसा विचार करणं हे काम आपलं आहे. आपण ऐकतो, मान डोलवतो, खरंय म्हणतायत शंकराचार्य, संत जे सांगतायत ते पटतंय. मी देह असणं शक्य नाही, पण वेळ आली, दुखणं झालं, काहीही झालं की मला लागलं म्हणून मी मोकळी होते, माझ्या देहाला लागत नाही. मला लागलं म्हणून मी म्हणते, मला खोप पडली, अरे किती दुखताय वगैरे सगळं एक एक आपण स्वतःवरती घेतो. जरी बोलताना बोललो तरी आतमध्ये खात्री पाहिजे की ही देहाला झालेली गोष्ट आहे, मला नाही. आणि अशी जर का आपण करू शकलो ना तर आपण या देहापासून वेगळे होऊ. नाहीतर देहापासून कसे आपण वेगळे होऊ? मी जी आहे स्वतः ती स्वतःच सिद्ध आहे, ह्या देहापासून पूर्णपणे वेगळी आहे. त्याच्यात राहतीये मी. राहतीये म्हणजे मी वेगळी आहे, देह वेगळा आहे. राहणारा घरापासून वेगळाच असतो, हे अगदी पक्क लक्षात घ्यायचं आहे. 160व्या मध्ये म्हणतात की कुल्य राशीर मांस लिप्तो मल पूर्णोती कश्मलहा कथम भवेदयम वेत्ता स्वयं एतद विलक्षण. पुन्हा तेच म्हणतात की कुल्य म्हणजे हाड, हाडांचा समूह, राशी. 100च्या वरती हाड आहेत ना शरीरात, माहिती आहे आपल्याला.
मी डॉक्टर असून मी विसरलेली आहे किती नक्की संख्या आहे ती, कारण मला आकडे लक्षातच राहते. एनिवे, पण जसं समर्थांनी म्हटलं की देह हाडांची मोळी, शंकराचार्यांनी हे सांगितलेलं आहे की कुल्य राशीर मांस लिपतो, हाडांचा समूह आहे, मांसाने तो लेपून काढलेला आहे. आपण पूर्वीच्या काळी घर जेव्हा बांधायचे ना, तर ते दगड माती वगैरे अशा पद्धतीने बांधायचे. म्हणजे दगड रचायचे, मातीमध्ये घालायची, त्याने मातीने लिंपायचं आणि सगळं स्मूथ करायच्या भिंती. अशा पद्धतीचे होते. त्यामुळे ते खूप अशा जाड अशा भिंती, ते टिकायला हवं म्हणून ते दगड माती केवळ मिश्रण करून करत असत. म्हणजे ते दगड म्हणजे हाडं धरा, आणखी माती म्हणजे मांस धरा. त्या मातीने लिंपून स्मूथ केलेल्या भिंती. आतमध्ये काय आहे त्याच्या? दगडनी माती. दुसरं काय आहे? वर्ण कितीही रंग लावला तरी देखील आतमध्ये काय आहे? तेवढंच आहे. तसं हे आहे की मांस लिप्तो मल पूर्ण अतिकश्मलहा, मलाने भरलेला. आतमध्ये मगाशी म्हटलं तसं, सर्जनला विचारा किती कचरा निघतो, काय काय निघतं ना सांगता येत नाही खरोखरी. जाऊन दे. अत्यंत ओंगळ इथे शब्द वापरलेला आहे. कश्मल, घाण, कचरा, चुकीच्या गोष्टी. अर्जुनाला म्हटलेलं आहे की भगवंताने दुसऱ्या अध्यायात जेव्हा भगवंत त्याची समजूत काढायला लागतात, तेव्हा हे कश्मल युद्धाच्या प्रसंगी तुझ्या मनात कसं आलं, अशा पद्धतीचा त्यांचा एक श्लोक आहे. मला श्लोक आत्ता आठवत नाहीये, पण कश्मल म्हणजे कचरा म्हणूया, चुकीची गोष्ट म्हणूया, ओंगळ गोष्ट. हा जो देह आहे हा असा आहे, कश्मल आहे, घाण आहे, चुकीच्या गोष्टींनी भरलेला आहे. चुकीच्या गोष्टी म्हणजे इथे आत्मतत्वाच्या पेक्षून दूर नेणाऱ्या, म्हणून वास्तविक जे आहे ते आहे, ठीक आहे, पण ते मी नाही हे आपल्याला पटावं, त्याच्याबद्दल घृणा निर्माण व्हावी, यासाठी आपल्याला सगळे संत त्या देहाची निंदा करतात तरतऱ्हेने. निंदा म्हणजे ती खोटी नाहीये, ती सत्य आहे, पण त्याच्याकडे आपलं लक्ष वेधून देतात की ह्याच्यात हाडा मांसाशिवाय आहे काय. खरंय की नाही? भज गोविंदम म्हणून हे आहे, त्याच्यात देखील स्तोत्रच आहे, त्याच्यात पण अशाच पद्धतीने वर्णन केलेलं आहे की एतद मांस मसादे विकारो इति परिभावय वारंवार. म्हणजे कुठल्या त्याची सुरुवात मला वाटतं, नारीस्तन भरत काहीतरी नाभी देशम गत्वा मान ना मोहावेशम, अशा पद्धतीने त्यांनी वर्णन केलेलं आहे की तिथे काय आहे, तर मांस मसादे विकार एवढंच आहे. त्याचे वेगवेगळे गोळे आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी लिंपलेलं अशा पद्धतीचं आहे. तर ते असा देह म्हणजे मी असा कशासाठी तू विचार करतोयस? मलपूर्ण. आपल्याला माहितीये की मल जेव्हा बाहेर पडतो तर तेव्हा आपल्याला घाण वाटते, पण तो शरीरात असतो हे आपण विसरतो. शरीरात तो घेऊन आपण हिंडत असतो ना, आपण हे विसरतो सगळं. अतिकश्मल आहे. मग असा त्याच्याहून पूर्ण वेगळं, अत्यंत निर्मल, अत्यंत शुद्ध असा जे आत्मतत्व आहे, अलिप जे निर्लेप आहे, असं तत्व, अतिशुद्ध तत्व, ते मी कशी असेल? म्हणून मी स्थूल देह असणं शक्य नाहीये. कधीही ते शक्य नाही. दोन पूर्ण विरुद्ध आहेत, परस्पर विरुद्ध आहेत. त्यात विलक्षण, त्याच्याहून वेगळं असं हे मी असणं शक्य नाहीये. किती पद्धतीने आपल्याला सांगितलं. देहाचे धर्म, कर्म, अवस्था, देहाचा मधली घाण, देहाचा कशाचा तो बनलेला आहे, कशामुळे तो ऍक्टिव्हेट झालेला आहे, वास्तविक त्याचं स्वरूप कसं आहे,
सगळ्या पद्धतीने आपल्याला शंकराचार्य समजावून सांगतायत की हा देह म्हणजे तू असणं शक्य नाहीये. हा विचार तू बाजूला काढ. मी म्हंटल की त्याचा कोश झाला, तो तुला बांधतोय, तुला तो मोकळं होऊन देत नाहीये, तुला तुझं स्वरूप कळून देत नाहीये. त्याच्यापासून तू दूर हो. ते म्हणजे तू नाहीयेस. तू त्या देहाचा तू साक्षी आहे. ते साक्षीत्व तू बघ. स्वतःला त्याच्यापासून वेगळं काढ आणि मग तू कोण आहेस ते जाणून घे. आधी त्याच्यापासून स्वतःला वेगळं करायचं आहे. मी म्हणजे असणं शक्य नाहीये हे जाणून घ्यायचंय. कारण मला त्याच्यातनं कधीतरी सुटका मिळणार आहे. त्या देहापासून मी कधीतरी दूर जाणार आहे. मग दुसरा देह मिळाला की तो देह म्हणजे मी म्हणून मी धरून बसते. ती इंद्राची गोष्ट आहे ना, की इंद्राचीच आहे मला वाटतं, आठवत नाही मला कोणाची येते. पण कथा आहे की त्याला शाप मिळाला होता डुकराच्या जन्माचा. आणि त्यांनी सांगितलं होतं की अमुक अमुक ठिकाणी जन्म मी घेईन, माझा रंग पांढरा असेल, बाकीच्या सगळ्या पिल्लांचा रंग काळा असेल, तर मला जन्माला आल्याबरोबर मारून टाका म्हणजे मी मुक्त होईल. त्याप्रमाणे ते ज्यांना सांगितलं होतं ते मारायला गेले त्या पिल्लाला. ते पिल्ला म्हणाला की अजिबात मला मारू नका, इथे खूप छान आहे, हा देह सुद्धा खूप छान आहे, याच्यात खूप सुख मिळत आहे मला. म्हणजे काय आहे? कोश झाला. प्रत्येक देहाला, आपल्याला डुकराचा देह घाण वाटला तरी डुकराला त्याच्यात सुख वाटतं. प्रत्येक योनीमध्ये त्याची जी आहेत. म्हणून आपण हा देह सोडून दुसऱ्या देहात जातो आणि तिथे रमतो आपण. प्रत्येक देह हा एक कोश आहे हे आपण विसरतो. आणखीन पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे सुरू राहतं आपलं. याला कारण आपण तो प्रत्येक कोश म्हणजे मी असं त्यावेळेत होत चालतो. प्रत्येक देहात आपण तो कोश म्हणजे मी असं धरतो. आज मानव जन्म मिळाला आपल्याला. हा देह म्हणजे मी हे आपलं पक्क ठरलेलं आहे. त्याच्यातून आपल्याला बाहेर काढतायत शंकराचार्य. आणि या पद्धतीने जर का आपण सतत विचार करत राहिलो, स्वतःला देहापासून वेगळं करायला लागलो, माझा देह दुखतोय, माझा देह वगैरे या पद्धतीने जर का आपण विचार करायला लागलो, मी देह नाही म्हणायला लागलो, तर आपण ह्याच्यातून बाहेर पडू शकतो. अन्नमय कोशातून असं जर का केलं तर त्याचं कोशाचं स्वरूप जाऊन आपण त्याच्यातून बाहेर पडू शकू. आणखीन मग ते आपलं साधन होऊ शकेल पुढल्या सगळ्या कोशांच्या निरासासाठी. मन हेच साधन आहे. मनानेच मनाची समजूत घालायची असते. मनानेच एक एक करायचं असतं. मन मनाशी लढा देतं, बुद्धी बुद्धीशी लढा देते. म्हणजे दोन बुद्धी म्हणजे विचार करणारी आणखी स्थूल, दोन ह्या असतात. आणि हा आपापसात झगडा असतो. हा म्हणजे आपण सूक्ष्म बुद्धीने, विचार करणाऱ्या बुद्धीने, साधन करणाऱ्या बुद्धीने, ह्या स्थूल बुद्धीची जी बुद्धी हा देह म्हणजे मी म्हणते तिची समजूत काढायची. आपण देहाची समजूत नाही काढू शकत. देह जो आहे ह्याला कळत नाहीये काही. आतमध्ये ऍक्टिव्हेटेड बुद्धी आहे, मन आहे, अंतःकरण आहे. त्यामुळे आपल्याला हा म्हणजे मी असं आपण ठरवतो. म्हणून आपल्याला समजूत ही काढायची आहे. आणि ती समजूत आपल्याला सातत्याने काढायला लागते. जेव्हा कधी आपल्याला जाणवेल की देह म्हणजे मी याच्यात मी पोचली आहे, तेव्हा आपल्याला दरवेळी असंग शस्त्रेण दृढेन छित्वा देहाचा संग सोडून बाजूला करायचंय. असं जर का सतत करत गेलो तर हे दृढ व्हायला लागेल आपल्याला. आता पुढल्या वेळेस आणखीनही काही श्लोक ह्या स्थूल देहाचंच वर्णन येणार आहे. किती पद्धतीने शंकराचार्यांनी सांगितलंय, किती पोटतिडकीने सांगितलंय हे बघा. आपण जर का त्याचा फायदा घेतला तर आपण ह्याच जन्मात सुटू शकतो. ते प्रत्येकाला लाभो ही प्रार्थना करते देवाजवळ आणि थांबते. हरिओम.
खूप खूप धन्यवाद घृष्णती. तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. तुम्ही म्हणालात ईश्वर निर्मित सृष्टीशी मन इंद्रिय देहाचा जेव्हा संयोग होतो त्याला जागृती म्हणतात. आणि अशा जागृतीत आपल्याला या स्थूल देहाचा म्हणजे मला फक्त स्थूल देहाचाच अनुभव आहे आणि त्याच्यातनं होणाऱ्या ज्या भेसळीचे जे जाणीव आहे त्याचाच फक्त अनुभव आहे. त्याचा साक्षीरूप शुद्ध जाणीव असेल असं कल्पना सुद्धा येत नाही. पण आता तुम्ही जी जागृतीची व्याख्या सांगितली त्याच्याने ऍटलिस्ट विचाराच्या साठी एक दिशा मिळाली की इथे संयोग होतो इंद्रियांचा, त्याच्यामुळे एक विचार करू शकतो. साक्षीत्वाचा विचार करू शकतो असं मला वाटलं. बरोबर आहे ना माझा विचार असं करणं? अगदी बरोबर आहे. इंद्रियांचा संयोग म्हणजे इंद्रियांना जेव्हा ज्ञान होतं ते संयोग झाल्याशिवाय होत नाही. म्हणून इंद्रियांचा संयोग असं म्हणायचं त्याला. हम्म. एक मला सुंदर आत्ताही आठवलं चरण, की घ्यावा या देहाचा लाहो जायाचे म्हणून. देहाचा फायदा घ्यावा या जाणार आहे लक्षात ठेवू, म्हणजे त्याचं साधन करून घ्यावं. हम्म. छान विचार आहे. कुणाला काही प्रश्न? विचारतोच आहे. येस. मी फक्त संतांचं वचन त्या दृष्टीचं सांगितलं, की माझ्या मनचं काही नाहीये. हो हो, पण तुम्ही आमच्यासाठी संतच आहात त्यामुळे तेच विचारा. कुणाला श्रीराम. प्रश्न आहेत तर त्यांनी अनम्यूट करून विचारा. चल, थांबूया मग. थांबूया का? बरं. नाहीयेत प्रश्न, कारण कधी कधी काही लोकांना अनम्यूट करायला वेळ लागतो म्हणून मी 1 मिनिट थांबवतो. बरं ठीक. अच्छा अच्छा. चालेल, थांबूया. शेवटचा श्लोक येतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय जय श्री. श्रीराम.